माता पिता बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार, तेही वंश इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये. एक IVF सायकल साठी पैसे द्या आणि एक सायकल मोफत मिळवा. 0% डोनर पॉलिसी फक्त सोलापूरमध्ये. अपॉइंटमेंट साठी आजच संपर्क साधा. 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी 770 शरणांना घेऊन अनुभव मंडपाची स्थापना केली. त्या 770 शरणांमध्ये 700 पुरुष होते तर 70 स्त्री शरणी होत्या. हीच स्त्री स्वातंत्र्याची सुरुवात महात्मा बसवेश्वरांनी केली, असे प्रतिपादन प्राध्यापक अपेक्षा चाकोते मुंबई यांनी केले. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव विजनच्या वतीने आयोजित केलेल्या बसव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना सौ चाकोते बोलत होत्या. स्त्री स्वातंत्र्याचे उद्गाते महात्मा बसवेश्वर असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या प्रसंगी पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, जनता सहकारी बँकेच्या संचालिका चंद्रिका चव्हाण, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुचित्रा थळंगे, वीरशैव विजन महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आशा पाटील व सचिवा माधुरी बिराजदार उपस्थित होत्या. यावेळी चाकोते म्हणाल्या की आता संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे, जिथे स्त्री आरक्षणाचा विषय आज मांडला जात आहे. तर बसवण्णांनी 12व्या शतकातच अनुभव मंडपाच्या माध्यमातूनच महिलांना आरक्षण दिले होते. यावेळी प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर बिराजदार, प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, प्राध्यापक डॉक्टर संजय नीला, वीरेंद्र हिंगमेरे, बाबा बाबरे, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, आनंद दुलंगे, संजय साखरे, मनोज पाटील, योगेश कापसे, रेश्मा निडगुंदी आदी उपस्थित होते. आपल्याला एकमेकांचं बोलण्याला वेळ नाही, एकमेकांशी आपण संवाद साधत नाही, संवादापासून कित्येक तरी दूर आहोत आपण. अशा या शतकामध्ये देखील माझ्यासारख्या एका युवा तरुणीचे व्याख्यान ऐकण्यासाठी आपण इथे उपस्थित आहात. खरं तर खूप मोठी माणुसकी आहे. कारण कवी मंगेश पाडगावकर एके ठिकाणी म्हणून जातात की गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो. शोकांतिका वाटेल तुम्हाला की गर्दी माणसांची आहे, पण कवी मंगेश पाडगावकर तिथे माणूस शोधत आहे. शोकांतिका नाही, ही खरी परिस्थिती आहे. गर्दी माणसांचीच आहे, पण माणुसकी असलेल्या माणसांची नाही. म्हणून कवी मंगेश पाडगावकर म्हणतात की गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. आणि अशा आपल्यासारख्या माणुसकी असणाऱ्या 4 माणसांच्याच खांद्यावर या जगाचा डोलारा सांभाळलेला आहे, असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. आणि वीरशैव विजन यांनी जे व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे ते खूप स्तुत्य उपक्रम आहे. कारण आजकाल आम्ही काय करतो, मोबाईल घेतो, मोबाईलवर आपण काय पाहतो, एकतर रील्स पाहतो. क्षेत्रामध्ये आज मागे नाहीये. म्हणजे घर सांभाळण्यापासून ते देश सांभाळण्यापर्यंत सर्व कामं ही महिला करू शकतात. फक्त आपल्याला जे आहे की आपण म्हणतो की महिलांना सर्व जणांनी साथ दिली पाहिजे आहे. मी याच्या प्रिय शहर आहे. मला वाटतं फार कमी दिवस असे असतात की जे आम्हाला मोकळे मिळतात. शनिवार रविवार जरी असला तरी कुठला ना कुठला तरी उत्सव आपल्या शहरामध्ये साजरा होत असतो. आणि खरं तर सर्व समाजाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व पंथाचे लोक हे कुठली छोटी देखील मिरवणूक असू देत, मात्र ती इतकी मनोभावे सर्वजण साजरी करतात. आणि सर्व धर्माचे, सर्व जातीचे लोक सर्वांमध्ये, सर्व मिरवणुकांमध्ये सहभागी होतात. आणि आमच्या पोलिसांचं तर म्हणजे आम्ही म्हणतो की 365 दिवसांपैकी जवळपास 200 ते 250 दिवस हे मिरवणुकांचे दिवस असतात आणि आम्हाला कंटिन्यू बंदोबस्त असतो. समाज प्रबोधनाची जी परंपरा आहे ती जपणारे हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून मी आजच्या व्याख्याता ज्या मुंबईवरून आलेल्या आहेत त्या सौ अपेक्षा चाकोते मॅडम यांचे शब्दसुमनांनी स्वागत करते. आपण बांधकाम कामगार आहात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी. बांधकाम कामगार कार्ड दाखवा, मिळवा सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णतः मोफत. सोलापुरातील ISO नामांकित कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना यांच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत. अस्थिरोग विभाग, दंतरोग, स्त्रीरोग, IVF सेंटर आणि विविध सर्जरी विभाग आता एकाच छताखाली. अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा, विश्वासार्ह उपचार. आजच भेट द्या, मोफत चेकअप करून घ्या. कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालय जवळ, सोलापूर. संपर्क करा 97 30 55 88 55 72 49 07 41 84.